पैशांसाठी काम करण्याची निवड केलीत तर हे असंच आयुष्य वाटायला येतं, ते सांगत होते. आणि जेव्हा मिसेस मार्टिननं 3 तास काम केल्यानंतर हाती 30 सेंट्स ठेवले तेव्हा काय वाटलं? तेव्हा वाटलं की हे काहीच नाहीत. मी खूप निराश झालो होतो. आपल्या पगाराचा चेक हाती पडल्यानंतर बहुसंख्य कर्मचाऱ्यांना हे असंच वाटतं. तुला तरी 100% रक्कम मिळाली होती. त्यांच्या हाती तर तीही पडत नाही. त्यांच्या पगारातून कर आणि इतर वजावटही होत असते. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की बहुसंख्य कामगारांना त्यांचा पूर्ण पगारही मिळत नाही? मी आश्चर्याने विचारलं. नक्कीच नाही. सगळ्यात आधी सरकार त्याचा वाटा काढून घेतं. ते कसं काय? म्हणजे कसं करतात ते? मी विचारलं. करांच्या माध्यमातून, श्रीमंत डॅडनं उत्तर दिलं. तुम्ही जेव्हा पैसे कमावता तेव्हा त्यावर कर द्यावा लागतो. ते खर्च करता तेव्हाही कर लागतो. जेव्हा बचत करता तेव्हा बचतीवरही कर असतो. आणि तुम्ही जेव्हा मरण पावता तेव्हाही कर असतोच. लोक सरकारला असं का करू देतात? श्रीमंत देत नाहीत, ते म्हणाले. गरीब आणि मध्यमवर्गीय कर देतात. मी तुला पैजेवर सांगतो. मी तुझ्या डॅडपेक्षा जास्त कमावतो, तरी देखील तेच माझ्यापेक्षा जास्त कर भरतात. हे कसं शक्य आहे? हे बोलणं आता माझ्या 9 वर्षाच्या मेंदूच्या आकलनापलीकडे चाललं होतं. एखादी व्यक्ती सरकारला असं कसं करू देईल, हेच मला समजत नव्हतं. श्रीमंत डॅड आता खुर्चीवर संथपणे हेलकावे घेत होते आणि माझ्याकडेच पाहत होते. शिकायला तयार आहेस? त्यांनी विचारलं. मी होकारार्थी मान हलवली. हे पहा, मी आत्ताच म्हणालो त्याप्रमाणे या अभ्यासक्रमात शिकण्यासारखं खूप काही आहे. पैसा तुमच्यासाठी कसा काम करेल हा तर आयुष्यभराचाच अभ्यास आहे. बहुसंख्य लोक 4 वर्षासाठी महाविद्यालयात जातात आणि त्यांचं शिक्षण तिथंच संपतं. पैशांविषयीचा माझा अभ्यास आयुष्यभर केला तरी पुरणार नाही, हे मला पक्क माहीत आहे. कारण जेवढं ज्ञान मिळेल त्यापेक्षा जास्त मिळवण्याचा मी प्रयत्न करतो. बहुसंख्य लोक या विषयाचा अभ्यासच करत नाहीत. ते कामावर जातात, पगार घेतात, खर्च भागवतात, बस. या उपर आपल्याला पैशाची समस्या कशी काय असा विचार ते करत बसतात. मग त्यांना वाटतं की जास्त पैसा ही समस्या सोडवू शकेल. आर्थिक शिक्षणाचा अभाव ही समस्या आहे, हे फार थोड्यांच्या लक्षात येतं. म्हणजे माझ्या डॅडना करांची समस्या आहे, ती त्यांना पैशाबद्दल समजत नाही म्हणून? मी गोंधळून विचारलं. हे बघ, पैशाने तुमच्यासाठी काम कसं करावं हे शिकण्याचा कर हा एक लहानसा भाग आहे. आज मला एवढंच पाहायचं होतं की पैशाबद्दल शिकण्याची तुला अजूनही तळमळ आहे का? बहुतेकांना नसते. त्यांना शाळेत जायचं असतं, व्यावसायिक शिक्षण घ्यायचं असतं, कामावर मजा करायची असते आणि खूप पैसे मिळवायचे असतात. मग एक दिवस पैशाच्या मोठ्या समस्येने त्यांना खडबडून जाग येते आणि ते कामही थांबवू शकत नाहीत. पैशाला आपल्यासाठी कामाला लावायचं याऐवजी पैशासाठी काम करायचं हे शिकण्याची ती किंमत असते. तर अजूनही तुला शिकायची तळमळ आहे का? मी पुन्हा मान हलवली. छान, श्रीमंत डॅड म्हणाले. आता कामाला सुरुवात कर. यावेळेस मी तुला काहीच पगार देणार नाही. काय? मी आश्चर्यचकित होऊन विचारलं. मी काय सांगितलं ते ऐकलंस ना? मी तुला काहीही देणार नाही. तू दर शनिवारी 3 तास काम करशील, पण यावेळी तुला ते 10 सेंट्सही मिळणार नाहीत. तूच म्हणालास ना की तुला पैशांसाठी काम न करणं शिकायचं आहे, म्हणूनच मी तुला पैसे देणार नाही. मी जे काही ऐकत होतो त्यावर माझा विश्वासच बसत नव्हता. मी माईकशीही या विषयावर बोललेलो आहे. तो या क्षणी दुकानात काम करतो आहे. धूळ साफ करून ते डब्बे पुन्हा व्यवस्थितपणे जागेवर लावतो आहे.
ते देखील पैसे न घेता. आता तू सुद्धा घाई कर आणि तिथे पोहोच, ते म्हणाले. हा शुद्ध अन्याय आहे, मी ओरडलो. तुम्ही मला काहीतरी पैसे द्यायलाच हवे. तूच म्हणालास ना की तुला शिकायचं आहे. तू हे आत्ता शिकला नाहीस तर यापुढे तू माझ्याकडे त्या 2 स्त्रिया आणि त्या वृद्ध माणसासारखा पैशांची अपेक्षा ठेवूनच येशील. त्यावेळी कदाचित आज मी तुला फैलावर घेणार नाही अशी आशाही मनात असेल, किंवा पुढे तू तुझ्या डॅडसारखा असशील, भरपूर पैसे मिळवणारा पण तेवढाच कर्जात बुडालेला. तेव्हाही मनात एकच आशा असेल, कधीतरी पैसे मिळतील आणि प्रश्न सुटतील. तुला जर हेच हवं असेल तर मी आपल्या तासाला 10 सेंट्सच्या मूळ कराराकडे वळतो, किंवा मग बहुसंख्य लोक मोठं होण्यासाठी जे काही करतात ते तू करू शकतोस. मग तिथे पुरेसे पैसे मिळत नाहीत अशी तक्रार करत राहा. ती नोकरी सोडून दे आणि दुसरी नोकरी शोध. मी नक्की करू तरी काय, मी विचारलं. श्रीमंत डॅडनं माझ्या डोक्यावर हलकेच चापटी मारली आणि म्हणाले, याचा उपयोग कर. याचा जर चांगला वापर केलास तर ही संधी दिल्याबद्दल माझे आभारच मानशील आणि पुढे एक श्रीमंत माणूस म्हणून लोक तुला ओळखतील. मी तिथंच उभा होतो. आपल्यावर हा एवढा अन्याय होतोय यावर माझा विश्वासच बसत नव्हता. पैसे वाढवून मिळावेत अशी मागणी घेऊन मी तिथं गेलो होतो आणि आता तर काहीच मिळणार नव्हतं. श्रीमंत डॅडनं पुन्हा एकदा माझ्या डोक्यावर चापटी मारली आणि म्हणाले, याचा वापर कर आणि इथून निघ, कामावर जा. मला पगार दिला जात नाही हे मी माझ्या गरीब डॅडला सांगितलं नाही. त्यांना ते उमगलं नसतं. मुळात जे मलाच समजलं नव्हतं ते त्यांना कसं समजणार होतं. त्या पुढचे 3 आठवडे मी आणि माईक तेच काम फुकट करत होतो. आता त्या कामाचा आम्हाला त्रास वाटत नव्हता. सगळं सवयीचं झालं होतं. चुकलेले बेसबॉलचे सामने आणि कॉमिक पुस्तकं या गोष्टी तेवढ्या त्रासदायक होत होत्या. 3रा आठवडा होता. एके शनिवारी दुपारी श्रीमंत डॅड दुकानावर आले. त्यांची गाडी पार्किंगमध्ये थांबल्याचा, इंजिन बंद झाल्याचा आवाज आला. ते दुकानात आले. त्यांनी मिसेस मार्टिनना अभिवादन केलं. दुकान कसं चाललं आहे याची माहिती घेतली. नंतर ते आईस्क्रीम विभागाकडे गेले आणि त्यांनी 2 बार घेतले. त्याचे पैसे दिले. आमच्याकडे वळून म्हणाले, मुलांनो चला आपण थोडं फिरून येऊ. रस्त्यावरून ये जा करणाऱ्या गाड्या चुकवत आम्ही रस्ता ओलांडला. पुढे गवताळ मैदान होतं. तिथं काही मोठी माणसं सॉफ्टबॉल खेळत होती. ते पाहत पाहत आम्ही थोड्याच अंतरावर असलेल्या बाकड्यावर जाऊन टेकलो. त्यांनी माझ्या आणि माईकच्या हातात आईस्क्रीम बार दिले. मग मुलांनो कसं चाललंय? ओके, माईक म्हणाला. मीही सहमती दर्शवली. अजून काय शिकलात? त्यांनी विचारलं. मी आणि माईकनं एकमेकांकडे पाहिलं, खांदे उडवले आणि एकसाथ माना हलवल्या. मुलांनो, तुम्ही आता विचार करायला हवा. तुम्ही आता आयुष्यातला मोठा धडा शिकायला सुरुवात करता आहात. तुम्ही हा धडा व्यवस्थित शिकलात तरच तुम्ही पुढे चांगल्या, स्वतंत्र आणि सुरक्षित जीवनाचा आनंद घेऊ शकता. हा धडा जर तुम्ही शिकला नाहीत तर मिसेस मार्टिन आणि त्या सॉफ्टबॉल खेळणाऱ्या लोकांसारखेच एक दिवस संपून जाल. हे सारे थोड्या पैशांसाठी खूप काम करतात आणि नोकरीतील सुरक्षिततेला चिकटून राहतात. वर्षातून 3 आठवड्यांच्या सुट्टीची आणि निवृत्ती वेतनाची अपेक्षा ठेवतात. या गोष्टी तुम्हाला हव्याशा वाटत असतील, त्यानं तुम्ही हुरळून जात असाल तर मी तुम्हाला तासाला 25 सेंट्स देईन, ते म्हणाले. पण हे सारे चांगले आणि कष्टाळू लोक आहेत. तुम्ही त्यांची चेष्टा का करता आहात, मी बोललो. श्रीमंत डॅडच्या चेहऱ्यावर आता हसू होतं. मिसेस मार्टिन या मला माझ्या आईसारख्या आहेत. मी असा निष्ठुरपणे कधीच वागणार नाही. तुम्हाला मी निष्ठुर वाटतो कारण मी तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. मला तुमचा दृष्टिकोन घडवायचा आहे. ते झालं की तुम्ही वेगळं काहीतरी पाहू शकाल, अशी गोष्ट जी इतर फारसं कोणी कधीच पाहू शकत नाही, कारण त्यांचा दृष्टिकोनच संकुचित असतो. बहुसंख्य लोक एका सापड्यात अडकलेले असतात
आणि दुःखाची गोष्ट ही की तो सापळा कधी पाहू शकत नाही. माईक आणि मी ऐकत होतो. त्यांना जे काय सांगायचं होतं ते आमच्या लक्षात येत नव्हतं. ते निष्ठुर वाटत होते, पण आम्हाला हेही जाणवत होतं की आम्हाला काहीतरी समजावं यासाठी त्यांची ही धडपड होती. चेहऱ्यावर थोडं हसू आणत ते म्हणाले, तासाला 25 सेंट्सची कल्पना तुम्हाला बरी वाटली नाही का? तुमच्या हृदयाचे ठोके वाढले नाहीत का? मी नकारार्थी मान हलवली. पण खरं तर हृदयाचे ठोके वाढलेच होते. तासाला 25 सेंट्स माझ्यासाठी खूप होते. ओके, मग मी तुम्हाला तासाला $1 देईन, लबाडपणे हसत रिच डॅड म्हणाले. आता माझं हृदय प्रचंड वेगानं धडधडू लागलं होतं. ही ऑफर स्वीकार, असं माझा मेंदू किंचाळून सांगत होता. मी जे काही ऐकत होतो त्यावर माझाच विश्वास बसत नव्हता. तरी देखील मी काहीच बोललो नाही. ओके, तासाला $2? आता तर माझ्या त्या छोट्याशा हृदयात आणि मेंदू स्फोटच झाला. ते साल होतं 1956. तासाला $2 मिळाले असते तर मी नक्कीच जगातला श्रीमंत मुलगा झालो असतो. एवढ्या पैशांची मी कल्पनाही केली नव्हती. मला हो म्हणायचं होतं. हा करार व्हावा असं मला मनापासून वाटत होतं. आता माझ्या डोळ्यासमोर नवी सायकल आणि बेसबॉलचे नवे ग्लोव्ज दिसू लागले होते. माझ्या हाती पैसे असतील तेव्हा भोवती मित्रही जमणार होते. त्याहीपेक्षा जिमी आणि त्याचे मित्र मला गरीब म्हणणार नव्हते. माझ्या डोळ्यासमोर ही सारी चित्र उभी राहत होती. पण काय झालं माहीत नाही. मी काहीच बोललो नाही. आता हातातलं आईस्क्रीम वितळून ओघळू लागलं होतं. हातात फक्त काडीच होती. त्यावरचं व्हॅनिला आणि चॉकलेट माझ्या हातावरून ओघळत होतं. विस्पारलेल्या डोळ्यांनी एकटक पाहणाऱ्या मुलांकडे त्यांचे डॅड पाहत होते. मुलांचा मेंदू रिकामाच झाला होता. त्यांना हे माहीत होतं की आमच्या मनात कुठेतरी हा करार स्वीकारण्याची भावना आहे. माणसाच्या मनात एक भाग दुबळा असतो, तो विकत घेता येतो, हेही त्यांना माहीत होतं. त्याचबरोबर त्यांना हेही माहीत होतं की याच मनाचा एक भाग कणखर आणि निग्रही असतो, तो विकला जाऊ शकत नाही. यातला बलवान कोण, एवढाच प्रश्न असतो. ओके, तासाला $5? ते म्हणाले. ते ऐकलं आणि अचानकच मला खूप शांत वाटायला लागलं. खळबळ संपली. काहीतरी बदल नक्कीच घडला होता. ही ऑफर खूपच मोठी होती. त्या 1956च्या काळात मोठ्या माणसांनाही तासाला $5 मिळत नव्हते. तरी देखील माझ्या मनातला मोह अदृश्य झाला आणि शांतता पसरली. मी माईककडे पाहिलं. त्यानंही माझ्याकडे पाहिलं. आमची नजरानजर झाली आणि माझ्या मनाचा कमकुवत भाग शांत झाला. आता कणखर भागानं माझा ताबा घेतला होता. पैशांमुळे डोक्यात जे काही विचार सुरू झाले होते ते स्वच्छ झाले. मी शांत झालो होतो आणि माईकचंही तसंच झालं आहे यावर माझा विश्वास होता. छान, श्रीमंत डॅड हळुवारपणे म्हणाले. प्रत्येक व्यक्तीची एक किंमत असते. ही किंमत ठरते ती भय आणि लोभ ह्या भावनांमुळे. सुरुवातीला पैसे नसल्याच्या भयामुळे आपण नोकरी करण्यासाठी प्रवृत्त होतो. पगाराचा चेक हाती पडल्यानंतर तीव्र इच्छा किंवा लोभ या गोष्टी आपल्याला त्या पैशातून विकत घेण्याजोग्या गोष्टींकडे वळवतात. मग आपण होतो एक नमुना. कोणता नमुना? मी विचारलं. उठा, कामाला जा, बिलांचे पैसे चुकते करा. उठा, कामाला जा, बिलांचे पैसे चुकते करा. हा नमुना. ज्यांचं आयुष्य भय आणि लोभ या भावनांनी कायम व्यापलेलं असतं त्यांना जास्त पैशांचं प्रलोभन दाखवलं की ते खर्चात वाढ करतात आणि हे चक्र सुरूच राहतं. यालाच मी रॅट रेस म्हणतो. मग यावर दुसरा मार्ग आहे का? माईकने विचारलं. हो, पण फारच कमी लोकांना तो सापडतो, डॅडनं उत्तर दिलं. तो मार्ग कोणता? माईकनं विचारलं.
तुम्ही मुलं माझ्यासोबत काम कराल, अभ्यास कराल तर तुम्हाला सापडेल तो मार्ग. मला तशी खात्री आहे. म्हणूनच मी तुमच्यासमोरचे पगाराचे सगळे पर्याय काढून घेतले. काहीतरी सांगा ना, माईकने विचारलं. खरं तर काहीच मिळत नसतानाही खूप काम करून आम्ही कंटाळलो आहोत. आधी मला खरं सांगा. आम्ही खोटं बोलत नाही, मी म्हणालो. तुम्ही खोटं बोलता असं मी म्हणतच नाही. फक्त खरं काय ते सांगा, डॅड म्हणाले. कशाबद्दल खरं सांगायचं, मी विचारलं. तुम्हाला मनापासून काय वाटतं ते, आणि जे काही वाटतं ते तुम्ही इतर कोणालाही सांगायचं नाही. जे सांगायचं ते स्वतःच्या मनाला सांगायचं. तुम्हाला असं म्हणायचं आहे का की या बागेतले लोक, तुमच्यासाठी काम करणारे कर्मचारी, मिसेस मार्टिन हे करत नाहीत, मी विचारलं. त्याविषयी माझ्या मनात शंका आहे. त्यांना पैसे नसण्याचं भय वाटत असतं. परिस्थितीला धैर्याने तोंड देण्याऐवजी, त्यावर विचार करण्याऐवजी ते त्या भीतीला प्रतिसाद देतात. डोक्याचा उपयोग करण्याऐवजी भावनांच्या आहारी जातात. आमच्या डोक्यावर चापटी मारत श्रीमंत डॅड म्हणाले. नंतर त्यांच्या हाती थोडे पैसे पडतात. पैसे मिळाले की आनंद, तीव्र इच्छा आणि लोभ त्यांचा ताबा घेतात. या गोष्टी लक्षात घेण्याऐवजी ते त्या भावनांना प्रतिसाद देतात. म्हणजे त्यांच्या भावनाच विचार करतात, माईक म्हणाला. अगदी बरोबर, डॅड म्हणाले. त्यांना मनापासून काय वाटतं हे सत्य पचवण्याऐवजी ते या भावनांनाच प्रतिसाद देतात. असा विचार करण्याचंच त्यांना भय वाटतं. त्यामुळे ते कामाला जातात. त्यांना असं वाटतं की पैशांमुळे आपली भीती कमी होईल. पण तसंही होत नाही. ती भीती वारंवार डोकं वर काढते. मग ते पुन्हा कामाला जातात. पुन्हा तीच आशा बाळगतात. पुन्हा एकदा भीती वाटत राहते. काम करणं, पैसे मिळवणं, काम करणं, पैसे मिळवणं, या सापड्यात त्यांना ही भीतीच अडकवते. ही भीती कधीतरी जाईल असंही त्यांना वाटत असतं. पण दररोज सकाळी ते झोपेतून उठले की ही भीतीही जागी होते. लक्षावधी लोकांना तर ही भीती रात्रभर जागच ठेवते. त्यामुळे त्यांच्या रात्री काळजीच्या होतात. मग कशीबशी झोप घेऊन ते कामाला जातात. मनात एकच आशा असते की आपल्याला कुरतळणारी ही भीती पगार मिळाल्यानंतर जाईल. त्यांचा पैसाच त्यांचं आयुष्य चालवत असतो. हे सत्य ते स्वतःशीच नाकारतात. त्यामुळे त्यांच्या भावनांवर, मनावर आणि आत्म्यावरही पैशांची सत्ता चालते. श्रीमंत डॅड बोलत होते. त्यांचे शब्द आमच्या मनात झिरपू देत होते. माईक आणि मी त्यांचं ऐकत होतो. पण ते जे काही सांगत होते त्याचं पूर्ण आकलनही होत नव्हतं. मोठी माणसं कामाला जाण्याची घाई करतात हे मला माहीत होतं. मला त्यांचं आश्चर्यही वाटायचं. मला एवढंच वाटायचं की ते मोजकेच नसावं. ते समाधानी दिसायचे नाहीत. मग त्यांना कामाची घाई का असते हेही मला समजायचं नाही. ते जे काही बोलत होते त्यातलं जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही आत्मसात केलं असावं असं त्यांना वाटलं. मग ते म्हणाले, मुलांनो, हा सापळा तुम्ही टाळायला हवा. मला तुम्हाला हेच तर शिकवायचं आहे. फक्त श्रीमंत होणं नाही. श्रीमंत होण्याने प्रश्न सुटत नाही. सुटत नाही? मी आश्चर्याने विचारलं. नाही, प्रश्न सुटत नाहीत. मला दुसऱ्या भावनेवर म्हणजे तीव्र इच्छेवर बोलू द्या. काही जण त्याला लोभ किंवा हाव म्हणतात, पण मी त्याला तीव्र इच्छा म्हणतो. एखाद्या चांगल्या, मोहक, मौजेच्या किंवा खळबळजनक गोष्टीची इच्छा करणं योग्य आहे. म्हणूनच माणसंही पैशांसाठी नाही तर इच्छेसाठी काम करतात. त्यांना पैशांची तीव्र इच्छा असते. त्यांना वाटतं की आपण आनंद विकत घेऊ शकतो. पण ते पैशांनी जो आनंद विकत घेतात तो थोडा काळच टिकतो. मग त्यांना अधिक आनंद, अधिक सुरक्षितता, अधिक सुखसोयी मिळवण्यासाठी अधिक पैशांची गरज भासते. भीती आणि तीव्र इच्छा यांमुळे त्यांच्या जीवाला जी काळजी लागून राहिलेली असते ती पैशानं दूर होईल
असा विचार करत ते काम करत राहतात. पण पैसा हे करू शकत नाही. श्रीमंतसुद्धा? माईकनं विचारलं. हो, यात श्रीमंत लोकही येतात. खरं तर अनेक श्रीमंत माणसं ही श्रीमंत असतात ती तीव्र इच्छेमुळे नव्हे, तर तीव्र इच्छेमुळे किंवा भीतीमुळे. पैसा नसण्याचं, गरीब असल्याचं भय पैशांमुळेच नाहीसं होईल असं वाटून ते मोठ्या प्रमाणावर पैसा साठवतात. नंतर त्यांच्या लक्षात येतं की ही भीती आता अधिकच वाढलेली आहे. आता त्यांना गमावण्याची भीती असते. माझ्या काही मित्रांकडे भरपूर पैसा आहे, तरी देखील ते खूप काम करत राहतात. माझ्या माहितीत अशी काही माणसं आहेत ज्यांच्याकडे लक्षावधी डॉलर्स आहेत, पण गरीब असताना ते जेवढे घाबरलेले नव्हते तेवढे आता आहेत. आपण पैसे गमावू अशी त्यांना भीती वाटते. ज्या भीतीपोटी ते श्रीमंत झाले ती भीती नाहीशी होण्याऐवजी आता जास्तच वाढली आहे. त्यांच्या मनाचा दुबळा आणि गरजू भाग आता वरचढ झाला आहे. विकत घेतलेली मोठी घरं, गाड्या आणि उच्च राहणी गमावण्याची त्यांना भीती वाटते. आपण पैसे गमावले तर मित्र काय म्हणतील याची त्यांना भीती वाटते. भरपूर श्रीमंत असलेले अनेक जण मनानं दुबळे आणि निराश आहेत. मग गरीब माणूस अधिक सुखी असतो का? मी विचारलं. नाही, मला तसं नाही वाटत, डॅड म्हणाले. पैसा किंवा तो विषय टाळणं हे त्याला चिकटून राहण्यासारखंच आहे. तेवढ्यात एक रिकामटेकडा आणि जरा वयस्क माणूस आमच्या जवळून चालत गेला. तो तिथल्याच एका कचरापेटीशी थांबला. त्यानं तिथं काहीतरी उचकापाचक केली. आधी कदाचित आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं असतं, पण आता त्याच्याकडे कुतूहलानं पाहत होतो. श्रीमंत डॅडनं खिशातून $1 काढला आणि त्या माणसाला तो डॉलर घेण्याचा इशारा केला. पैसे पाहिल्याबरोबर तो माणूस लगबगीने जवळ आला. पैसे घेतले, खूप सारे धन्यवाद दिले आणि आपल्या नशिबाचं कौतुक करत तिथून निघून गेला. हा माणूस आणि माझे कर्मचारी यांच्यामध्ये फारसा फरक नाही, डॅड बोलू लागले. मी पैशांना अजिबात महत्त्व देत नाही असं म्हणणाऱ्या अनेकांना मी भेटलो आहे. ते असं म्हणतात, तरी देखील दिवसाचे 8 तास काम करत राहतात. याचाच अर्थ ते सत्य नाकारतात. ते जर पैशाला महत्त्व देत नसतील तर इतकं काम कशासाठी करतात? पैसे साठवणाऱ्या लोकांपेक्षा हे जास्त विकृत आहे. हे बोलणं ऐकत असतानाच माझ्या मनात माझ्या डॅडविषयी विचार येत होते. मी पैशांना अजिबात महत्त्व देत नाही हे वाक्य ते असंख्य वेळा म्हणत असत. मी काम करतो कारण मला ते आवडतं असं सांगून ते स्वतःचीच समजूत घालून घेत होते. मग आम्ही काय करायचं? मी विचारलं. भीती किंवा लोभ नष्ट होत नाहीत तोपर्यंत आपण कामच करायचं नाही का? नाही, तसं करणं म्हणजे काळाचा अपव्ययच आहे. भावनांमुळेच तर आपण मानव आहोत. त्यामुळे आपली घडण अकृत्रिम आणि खरी बनवा. भावना म्हणजे उत्साह. मुळात तुमच्या भावना मनापासून आणि खऱ्याखुऱ्या असू द्या. कुठल्या भावना खऱ्या आणि कुठल्या कृत्रिम हे ओळखायला शिका. तुमचे मनोव्यापार आणि भावना यांचा मेळ घाला आणि त्यांचा उपयोग तुम्हाला अनुकूल असेल असा करून घ्या. वा, माईक म्हणाला. मी आता जे बोललो त्यावर फार विचार करत बसू नका. येत्या काळात त्याची जाणीव तुम्हाला आपोआपच होईल. मुळात तुम्ही तुमच्या भावना ओळखायला शिका. त्या लाटेमध्ये वाहून जाऊ नका. बहुसंख्य लोकांना हेच समजत नाही की त्यांच्या भावनाच विचार करू लागल्या आहेत. तुमच्या भावना या भावनाच असतात आणि तुम्ही तुमचा विचार करायला शिकणं महत्त्वाचं आहे. तुम्ही एखादं उदाहरण देऊ शकाल का? मी विचारलं. नक्कीच, डॅडनं उत्तर दिलं. जेव्हा एखादा माणूस म्हणतो की मला नोकरीची गरज आहे, तेव्हा त्याचा अर्थ असा असतो की त्याच्या भावना विचार करत आहेत. पैसे नाहीत हे भयच नोकरीविषयीची विचार उत्पन्न करतं. पण बिलं चुकती करायची असतील तर पैशांची गरज लागणारच ना, मी म्हणालो. निश्चितच तशी गरज असेल, पण मी एवढंच म्हणतो की भीतीच विचार करत असते. श्रीमंत डॅड हसत म्हणाले. मला नाही समजलं.
माईक म्हणाला. उदाहरणच देतो. समजा पुरेसे पैसे नाहीत अशी भीती उत्पन्न झाली तर लगेच ती नाहीशी करण्यासाठी पैसे मिळवणं आणि त्यासाठी नोकरी करण्याऐवजी या भीतीवर हाच दीर्घकालीन उपाय आहे का, असा प्रश्न स्वतःलाच विचारता येईल. माझ्या मते त्याचं उत्तर नाही हेच आहे. विशेषतः जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याचा विचार होत असतो तेव्हा उत्तर नाही हेच असतं. कारण नोकरी हा दीर्घकालीन प्रश्नावरचा अल्पकालीन उपाय आहे. आता माझ्या मनाचा गोंधळ उडाला होता. मग मी न भीता स्पष्टपणे विचारलं, माझे डॅड नेहमी सांगतात की शाळेत जा, चांगले गुण मिळवा, म्हणजे तुम्हाला चांगली आणि सुरक्षित नोकरी शोधता येईल. ते कसं काय? ते असं का म्हणतात ते मला माहीत आहे. श्रीमंत डॅड हसत म्हणाले. बहुसंख्य लोक त्याचीच शिफारस करतात. त्यांच्यासाठी ही सर्वोत्तम कल्पना असते. केवळ भयामुळेच ही शिफारस केली जाते. म्हणजे माझे डॅड घाबरल्यामुळे असं म्हणतात? हो, श्रीमंत डॅड म्हणाले. तू पैसे कमावू शकणार नाहीस आणि त्यामुळे समाजात राहण्यास लायक राहणार नाहीस. या भीतीपोटी ते असं म्हणतात. गैरसमज करून घेऊ नकोस. ते तुझ्यावर प्रेम करतात आणि तुला चांगले मित्र मिळावेत, तुझं भलं व्हावं असंच त्यांना वाटतं. मला वाटतं त्यांना वाटणारी भीती समर्थनीय आहे. शिक्षण आणि नोकरी महत्त्वाची आहे, पण ते आपल्या भीतीला हाताळू शकत नाही. ज्या भयामुळे ते सकाळी लवकर उठून कामाला जातात त्याच भयामुळे तू देखील शाळेत जावं असं त्यांना वाटतं. मग तुमचं काय मत आहे? मी विचारलं. पैशांच्या शक्तीचं स्वामी कसं व्हावं हे मला तुम्हाला शिकवायचं आहे. त्याला अजिबात घाबरायचं नाही. हे शाळेत शिकवलं जात नाही आणि हे जर तू शिकला नाहीस तर कायम पैशांचा गुलाम होऊन राहशील, त्यांनी उत्तर दिलं. आता आम्हाला ते नक्की काय सांगू पाहत आहेत याची जाणीव होऊ लागली होती. आम्ही आमचा दृष्टिकोन विकसित करावा, विस्तारावा असं त्यांना वाटत होतं. मिसेस मार्टिन, त्यांचे कर्मचारी किंवा माझे डॅड जे पाहू शकले नाहीत ते आम्ही पाहावं असं त्यांना वाटत होतं. त्यांनी जी काही उदाहरणं दिली ती काही वेळा निर्दयी वाटली, पण ती पक्की लक्षात राहिली. त्या दिवशी माझा दृष्टिकोन निश्चितपणे बदलला आणि सगळ्यांसमोरच जो सापळा असतो तो दिसायला सुरुवात झाली होती. तसं पाहायला गेलं तर आपण सारेच कर्मचारी असतो. आपण फक्त वेगवेगळ्या स्तरावर काम करत असतो. श्रीमंत डॅड म्हणाले. तुम्हाला हा सापळा टाळता यावा. भय आणि अतितीव्र इच्छा या भावनांमुळे निर्माण झालेला सापळा तुम्हाला तुमच्या पद्धतीनं वापरून घेता यावा. त्या सापड्यात तुम्ही अडकून त्याच्या पद्धतीनं तुम्ही काम करू नये. मला तुम्हाला हेच शिकवायचं आहे. पैशांची रास कशी निर्माण करायची हे शिकवण्यात मला अजिबात रस नाही. तीव्र इच्छा आणि भय हाताळण्याची ताकद त्या पैशांच्या राशीत नाही. तुम्ही जर या भावना हाताळू शकत नसाल आणि श्रीमंत झालात तर तुम्ही खूप पगार मिळवणारे गुलाम असाल. हा सापळा कसा टाळायचा? मी विचारलं. गरिबीचं किंवा आर्थिक समस्यांचं मुख्य कारण अर्थशास्त्रीय किंवा सरकार हे नसून भय आणि अज्ञान हेच आहे. स्वतःच लादलेली भीती आणि अज्ञानच लोकांना त्या सापळ्यात अडकवून ठेवतं. म्हणूनच तुम्ही शाळेत जा, कॉलेजमध्ये जाऊन पदव्या मिळवा. या सापळ्याबाहेर कसं राहायचं ते मी तुम्हाला शिकवेन. हे कोडं आता तुकड्या तुकड्यानं सुटत होतं. माझ्या उच्च शिक्षित डॅडनं उत्तम शिक्षण घेतलं होतं, पण त्यातून त्यांना पैसा किंवा भय कसं हाताळावं याचं ज्ञान मिळालं नव्हतं. वेगळ्या आणि महत्त्वाच्या गोष्टी मला या दोन्ही डॅडकडून शिकता येतील हेही स्पष्ट झालं होतं. तुम्ही पैसे नसण्याच्या भीतीबद्दल बोलत होता. पैसे मिळवण्याची तीव्र इच्छा विचारांवर कसा परिणाम करते? माईकनं विचारलं.
मी जेव्हा पगारात वाढ करून तुम्हाला मोहात पाडलं, त्यावेळी तुम्हाला काय वाटलं?